खुरपण असायचं, झालं तर बाजऱ्या खुडायचं असायचं, ज्वारी खुडायचं असायचं. सकाळपारी 10ला गेलं का 6ला सोडायचे. त्याच्यात राब 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 राबायचं. संध्याकाळी येताना काय तर घरची माणसं तंडगार आल्या त्याने आणि काय दिलेला असेल ते येऊन जात्यावर ठेवायचं. अशा परिस्थितीत दिवस काढलेला आहे. काय असं पहिले रानाने लोक काय करायची, काय पिकवायचे? 5 महिन्याची बाजरी, मका, ज्वारी, मिरच्या, वांगी पहिले रताळले होते. कुणब्याच्यात खंदाय गेलं म्हणजे वरण खंदू द्यायचे नाही. ते एवढी शेज लावायची, गुडघ्या एवढी. बर. म्हणजे त्यांची रानं पोकाळ करायची असते ते ना. बर बर. मग ते लयच खंदाय लावायचे. ते बी अनेक खंदून आणू द्यायचे नाही ते आम्हाला. नाही, मग त्यांना निमेन मग आपदाला निमे. होय. रताळे निम्म निम्म असायचं. निम निम होय. अशा परिस्थितीत काढला आहे बापाच्या वेळ. 5 महिन्याची बाजरी म्हणला, ती काय प्रकार होता 5 महिन्याची म्हणजे? 5 महिन्याची बाजरी पिवळी असते. ते 5 महिन्यानंच काढायचे. बर. 5वा महिना लागला का खोडायचे. तिचा असा सुवास येत होता भाकरी करताना. लय वाढ पिवळ्या जरी भाकरी झाल्या तर मीठ गाठली म्हणजे की नुसतेच खायच्या. कुठलं तवाचं वंधन, कुठलं तेल आणि कुठलं काय. तेल मात्र चांगलं होतं करड्याचं. होय. असलं तेल नव्हतं, करड्याच तेल होतं. आताची पोकळ बाजरी आहे. मग का बंद का लोक काय करत नाही आता पहिल्यासारखी बाजरी म्हणा काय इतर धान्य का करत नाही पहिल्यासारखं? पहिलं शेती लय होती ना, कुणी करावं कुणी हे म्हणून असलं माळ रानाला करायची. आता माळ रानाच मळ करायला लागले ते ना. आता मळ्यात काय बी करायला लागले ते. नाही पहिल्यासारखी लोक आता तुम्ही सांगितलं ना मला 5 महिन्याची बाजरी असायची किंवा होय, धान्य 5-5 महिन्याची असायची. 5-5 5 महिने महिन्यात. किंवा त्यांचा जो कालावधी असेल ती धान्य असेल. बरोबर आहे का? आता बदलले. हो, सगळं बदललं. पहिलं आता बाजरी सांगितलं, अजून काय काय असायचं पहिलं? म्हणजे किती दिवसाचं पीक असायचं पहिली? रताळ बी 5 महिन्याचीच, ज्वारी 5 महिन्याची, बाजरी 5 महिन्याची. हे असं 5 महिन्याचीच पहिली पिकं होती. आता सगळं 8 महिन्यातच निघालंय. फवारलं का आज, फवारलं का उद्या, त्याला चला बाजारात म्हणता येईल.